शनैया काय चाललंय? बारीक करा तिथे म्युझिक. काय बंद कर. का कसं अगं आत आहेत ना सगळे. राधिका पण आहे, कळत नाही का? सो आत येत ना त्याचे नाही आहे कॉफी करतो मला. ए मी नाही कॉफी करणार, तू आधी ते बंद कर. हे एक मिनिट, म्युझिक का बंद केलं? घरात पेशंट आहे. अरे ती आतमध्ये आहे ना, मी इथे बाहेर लावलं तर काय प्रॉब्लेम आहे? नाही, तू म्युझिक लावलंस हा प्रॉब्लेम नाहीच आहे. तू व्हॉल्यूम मोठा ठेवलास हा प्रॉब्लेम आहे. घरात एक आजारी माणूस आहे, पण तुला सेन्सच नाहीये ना कसला. काय बोर करतेस ग सिरियसली? आणि मी काय करायचं हे तू का सांगतेस? चित्रा वहिनी, तुम्ही तरी समजवायचं तिला. अगं मी हेच सांगायला आले होते शनायाला, पण तिनं आवाज वाढवला होता. राधिका आजारी आहे ना. अगं आजारी काय आजारी? ती आजारी आतमध्ये म्हणून मी काय डिप्रेशन मध्ये बसू का बाहेर? जाऊ दे, मला ना बोलायचंच नाहीये तुझ्याशी. काहीही बोलणं म्हणजे मूर्खपणा आहे. मला मूर्ख म्हणायचं नाही हा. तू नुसती मूर्ख नाहीयेस, बिनडोक सुद्धा आहेस. आणि कसलाही सेन्स नाहीये तुला. ए सेन्स तुझ्या घरी जाऊन दाखव तू. गेट आउट ऑफ युअर. स्वतःचं घर असल्यासारखं वागायचं नाही, ओके? दिस इज नॉट युअर हाऊस. फालतू. फालतू मी नाही, फालतू तुम्ही दोघं आहात. राधिकाच्या ह्या अवस्थेला तुम्ही दोघंही जबाबदार आहात, पण त्याचं काहीच वाटत नाही तुम्हाला. काय चाललंय? अरे ही बघ ना गॅरी, काय डोकं खाते खरंच. मी काय डोकं खाल्लं ग तुझं? ती आजारी आहे म्हणून हिला म्युझिकचं व्हॉल्यूम कमी ठेवायला सांगितलं, तर ही काय प्रॉब्लेम आहे? पण जराही लाज वाटत नाही तुला. आज आम्हाला नाही, तुला वाटली पाहिजे, कळलं ना? तर काय चाललंय इथे? कशाला आरडाओरडा करताय? वा बघा, अजून इथेच आहात का? माझ्याच घरात अजूनही नाही. बरं झालं आलात. समजवा तुमच्या सो कॉल्ड मैत्रिणीला. आमची लाज काढतीये, स्वतःच काय चाललंय बघ म्हणा. तर दोघंही असेच फिरताय बिंदास. काय चाललंय काय तुमचं? काय बोलतोयस तू गुरुनाथ? काय खोटं बोललो मी? नाही, तुझं आणि या गुप्तेचं लफडं चाललंय हे अख्ख्या सोसायटीला माहितीये. आणि आमच्यावर कसले आरोप करतेस ग? आम्ही निदान मान्य तरी केलंय, पण तुमचं काय चाललंय? अरे काय झालं काय? पण विचारा ना. नाही, यांनाच विचारा. मी नसताना माझ्या घरात काय थेरं चालली त्यांची विचार. शी, किती घाणेरडे विचार आहेत तुझे. अरे तुझी बायको आजारी आहे म्हणून आम्ही इथे आहोत आणि तू तोंडाला येईल ते बोलतोयस. हो, तिच्या औषध पाण्याच्या नावाखाली तुमची काय थेरं चालली आहेत ना, काय मला कळत नाही का?